नमस्ते यूट्यूब फॅमिली, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे छान असाल। तुमचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। तर आज मी बनवणार आहे बेसन। आता कढई ठेवली आहे, गरम झाल्यानंतर 2 चमचे तेल टाकले, जिरं टाकलेत, लसूण, कढीपत्ता आणि मिरच्या मी उभ्या चिरून घेतल्यात। मीडियम साईजचे 3 कांदे घेतलेत, ते कापून मी टाकलेले आहेत। व्यवस्थित कांदा शिजेपर्यंत आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे। त्यानंतर मी त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकलेली आहे, चवीनुसार मीठ टाकले, 1 चमचा मसाला टाकलाय कलर येण्यासाठी। आता मी बेसन घेतले ते यामध्ये टाकणार आहे आणि व्यवस्थित बेसन आपल्याला याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे, परतून घ्यायचे। बेसनच्या गुठळ्या झाल्या नाही पाहिजेत, त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित हलवून घ्यायचे, बेसन एकजीव करून घ्यायचे। अशा प्रकारे छान बेसन मिक्स करून घ्यायचे। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आता वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि पाणी थोडंसं शिंपडायचे। पुन्हा आपल्याला व्यवस्थित बेसन मिक्स करून घ्यायचे। अशा प्रकारे आपल्याला परतत राहायचे। इथे आपला झुणका आता तयार झालेला आहे। आता 1 ते 2 मिनिटं मी स्लो गॅस करून असं परतून घेणार आहे झुणका। बघा, बेसन शिजलेला आहे आणि कांदा पण सॉफ्ट झालेला आहे।